नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इथं 2 जुलै रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत। 2 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं हे सेशन आहे। आय होप तुम्हाला हे सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। म्हणजे हे सेशन तुम्हाला डेली करता येईल आणि तुमचं जीएस आणि करंट अफेअर्स दोन्हीचीही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस होऊन जाईल। सुरू करूया मग आजचं सेशन। आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन जो आहे 2025 मध्ये कधी साजरा करण्यात आलेला आहे, कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन जो आहे तो 30 जून रोजी सेलिब्रेट केला जातो। तर बघा, 30 जूनला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो। काय उद्देश आहे हा सेलिब्रेट करण्यापाठीमागं? तर जगभरातील लोकांना लघुग्रहाबद्दल आणि त्यांची जी काही टक्कर झाल्यास पृथ्वीला होणाऱ्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा त्या पाठीमागील उद्देश आहे। हा दिवस पहिल्यांदा आपण जर बघितलं 2015 मध्ये साजरा करण्यात आला होता। 30 जूनला जागतिक लघुग्रह दिन जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो। थीम आहे प्रोटेक्टिंग द अर्थ थ्रू अवेअरनेस, सायन्स अँड ग्लोबल युनिटी। आपल्याकडे सुद्धा असाच एक लघुग्रह उल्का जी आहे तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये पडली होती आणि लोणारचं सरोवर जे आहे तर ते निर्माण झालं होतं। लोणारचं सरोवर हे एक रामसर स्थळ आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे। लोणारचं सरोवर काय आहे? एक रामसर स्थळ आहे। तर अतिशय महत्त्वाची बाब आहे। आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आपण बघितलेला आहे। लोणारच्या सरोवराची निर्मिती काही अशा प्रकारे झालेली असेल। पुढे जाऊया मित्रांनो, काही महत्त्वाचे दिवस जे आहे ते या मागच्या महिन्यातले थोडे बघून घेऊया। आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस आणि राष्ट्रीय सांख्यिकी दिवस एकाच दिवशी 29 जूनला सेलिब्रेट केला जातो। त्यानंतर संविधान हत्या दिन आणि आंतरराष्ट्रीय खलाशी दिन 25 जूनला सेलिब्रेट केला जातो। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 23 जूनला सेलिब्रेट केला जातो। जागतिक वर्षावन दिन 22 जूनला सेलिब्रेट केला जातो। जागतिक किडनी कर्करोग दिवस 19 जूनला सेलिब्रेट केला जातो। जागतिक निर्वासित दिन जो आहे तर तो 20 जूनला सेलिब्रेट केला जातो। जागतिक सिकल सेल ॲनिमिया विषयक दिवस 19 जूनला सेलिब्रेट केला जातो। जागतिक रक्तदाता दिवस 14 जूनला सेलिब्रेट केला जातो। त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला सेलिब्रेट केला जातो आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस 11 जूनला सेलिब्रेट केला जातो। तर हे काही महत्त्वाचे दिवस होते मागच्या महिन्यातील। आपण जर बघितलं तर जेव्हा आपण हे दिवस बघितले तेव्हा आपण थीम सुद्धा बघितलेले आहे। रिसेंटली आपण जर बघितलं तर योग दिनावर प्रश्न येऊन गेलेला आहे। MPSC कंबाईन ग्रुप बी ची जी मेन्सची एक्झाम होती त्यावर। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ जो आहे तो जून 2025 मध्ये एका वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे। तर त्यांचं नाव काय आहे? तर CBDT सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेस चे नवीन जे काही अध्यक्ष आहे, नवीन नाही जुनेच अध्यक्ष, त्यांचा कार्यकाळ आपण वाढवलेला आहे। त्यांचं नाव आहे रवी अग्रवाल। आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय, डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? तर डायरेक्ट टॅक्स मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो। समजून एखादा व्यक्ती आहे, याच्यावर जर सरकारने हा टॅक्स लावला तर त्या व्यक्तीलाच तो टॅक्स भरावा लागतो, याला प्रत्यक्ष कर म्हटलं जातं। मग सर असंच तर असतं ना, टॅक्सचं सिस्टम असंच सेम टू सेम असतं, ज्याच्यावर टॅक्स इथं लावला जातो त्याच व्यक्तीला इथं भरावा लागतो असं नसतं मित्रांनो। काही टॅक्स जे असतात तर ते नकळत तुमच्याकडून घेतले जातात। फॉर एक्झाम्पल, आपण पार्लेजीचा बिस्किट जो आहे तर तो खातो आनंदाने। मग आपण जर बघितलं पार्लेजीचं जे काही पॅकेट आहे, समजून घ्या हे 4 रुपयाला तयार होत असेल, तर सरकार काय करतं, त्या पॅकेटवर टॅक्स लावत असतं आणि तो टॅक्स पार्लेजीच्या कंपनीला भरायचा असतो। मग पार्लेजी कंपनी काय करते, 4 रुपयात तुम्हाला हा पार्लेजीचा बिस्किटचा पुडा विकण्याऐवजी ते यामध्ये 1 रुपयाचा टॅक्स सुद्धा ऍड करतात आणि हा टॅक्स तुम्हाला भरायला लावतात। फॉर एक्झाम्पल, अभ्यास मित्राचा कोर्स आहे, आता आपण तसं करत नाही पण बरेचसे क्लासेस वाले तुम्ही बघितले असेल। फॉर एक्झाम्पल, ही बॅचची फी 1000 रुपये, ठीक आहे, आणि 1000 रुपयावर लागणारा GST 18% 180 रुपये जे आहे, तर असं करून तुमच्याकडून 1180 रुपये जे आहे तर ते घेतले जातात। म्हणजे बॅचची फी प्लस टॅक्स अलग, GST ची फी ऍडिशनल असते। म्हणजे आपण जर बघितलं तर हा GST जो आहे तो त्या क्लासला भरायचा आहे, पण त्यांनी काय केलं, तुमच्यावर ढकलून दिला, यांना म्हणायचं अप्रत्यक्ष कर। मग आपण जर बघितलं प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स, जर इन्कम टॅक्स तुम्हाला लागतोय तर तो तुम्हालाच भरावा लागणार आहे। पण अप्रत्यक्ष कर हे वस्तू आणि सेवांवर असतात। समजून घ्या की हा एक मोबाईल आपण तयार केलेला आहे, मग मोबाईल सॅमसंगने तयार केलेला आहे, तर याच्यावर समजून घ्या 10,000 रुपयाचा टॅक्स सॅमसंग कंपनीला भरावा लागेल। मग सॅमसंग कंपनी काय म्हणते, हा जर मोबाईल 50,000 रुपयाचा तर आम्ही कस्टमरला 60,000 रुपयात विकणार आणि कस्टमर कडूनच टॅक्सचे पैसे घेणार। तर अशा प्रकारे यांना म्हटलं तर अप्रत्यक्ष कर।
तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबतचा दोन सेपरेट मंडळ आहे व प्रत्यक्ष कराबाबतचं मंडळ आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, त्यालाच म्हटलं जातं सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेस, आणि त्याच्या अध्यक्षांचा कार्यकाळ अलीकडे वाढवण्यात आलेला आहे. रवी अग्रवाल हे त्याचे अध्यक्ष आहे, लक्षात ठेवा. मग आपण जर बघितलं 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेसची स्थापना 1 जानेवारी 1964 मध्ये करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. काल एक चुकून माझ्याकडून सेबीची स्थापना जी आहे, आपण जर बघितलं तर जी काही सेबी शेअर मार्केटशी संबंधित जी काही संस्था आहे मॅनेज करणारी, तर तिची स्थापना चुकून माझ्याकडून 1990 सांगितलं होतं. तर 1988 ला सेबीची स्थापना झालेली आहे 1988 ला, आणि 1992 ला सेबीला वैधानिक दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जून 2025 मध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं उद्घाटन कुठे केलं? तर राष्ट्रीय हळद मंडळ जे आहे ते मागच्या 1-2 वर्षापासून कंटिन्यू चर्चेमध्ये आहे. तेलंगणामध्ये काय केलं जात आहे, तर राष्ट्रीय हळद बोर्ड जे आहे तर त्याची स्थापना केली जात आहे. मग आता मुख्यालयाचं उद्घाटन कुठं झालं असेल तर तेलंगणामध्ये, पण तेलंगणामध्ये कुठं झालेलं आहे, निजामाबाद मध्ये. तर तेलंगणामध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर भारतातील पहिली आदिवासी युनिव्हर्सिटी जी आहे समक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ जे आहे तर ते पहिलं आदिवासी बांधवांचं विद्यापीठ तेलंगणामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर ही सुद्धा ऍडिशनल न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर निजामाबाद मध्ये राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं उद्घाटन 29 जून रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर अमित शहा कोणी गृहमंत्री आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर देशात हळदीचं उत्पादन वाढवायचं आणि त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आणि हळदीची निर्यात वाढवायची, तर यासाठी हे हळद बोर्ड स्थापन करण्यात आलेलं आहे. मग बघा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय हळद बोर्ड मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? पल्ले गंगाधर रेड्डी. तर गंगाधर रेड्डी जे आहे तर ते हळद बोर्डाचे अध्यक्ष, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे जाऊया. नॅटो शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर नॅटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं ही कशा प्रकारची संघटना आहे, राजकीय, लष्करी, सामाजिक, तर ही एक लष्करी संघटना आहे मित्रांनो. नाटो लष्करी संघटना आहे. म्हणजे या संघटनेचा मेन उद्देश काय आहे, तर या संघटनेचे टोटल 32 देश आहे. किती देश आहे? 32 देश आहे. 32वा सगळ्यात लेटेस्ट देश आहे स्वीडन. 31वा देश आहे मित्रांनो फिनलँड. तर या संघटनेचा मेन हेतू काय आहे? तर मेन हेतू आहे की एका देशावर हल्ला म्हणजे सगळ्या देशावर हल्ला असं समजायचं आणि सगळ्यांनी मिळून समोरच्या देशावर आक्रमण करायचं. तर या नेटोची दरवर्षी बैठक आयोजित करण्यात येते आणि या वर्षी 2025 जी काही परिषद आहे ती हेग नेदरलँड मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. हेग मध्ये जर आपण बघितलं तर जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे तर ती कुठं आहे? हेग मध्येच आहे आणि तिथंच नेदरलँड मध्ये नाटोची शिखर परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. नाटो कंटिन्यू चर्चेमध्ये आहे. नाटोमुळेच आपण जर बघितलं तर युक्रेनला हे नेटो देश काय म्हणतात की तुम्ही नाटोचा पार्ट बना युक्रेनला, आणि रशियाला काय वाटतं की रशियाला असं वाटतं की युक्रेन जर नेटोचा पार्ट बनला तर नेटो देशाच्या सीमा आणि रशियाच्या सीमा एकमेकाला लागतील, म्हणून रशियाला तसं करायचं नाहीये, नेटोला आपल्या जवळ येऊन द्यायचं नाहीये. म्हणून रशियाने काय केलेलं आहे तर युक्रेनचा एरिया ताब्यात घेऊन स्वतःच्या एरिया कंप्लीटपणे रशियाचा तो एरिया नाही बनवला, त्याला बफर देश बनवायचे मध्ये. मग युक्रेनचा एरिया ताब्यात घेतला आणि तिथे आपण जर बघितलं तर रशियाच्या दृष्टीने प्रो रशियन जे काही युक्रेनियन व्यक्ती असणार आहे तर त्यांना तिथली कमांड जी आहे तर ती रशियाने सोपवलेली आहे. ठीक आहे, जो काही प्रदेश रशियाने जिंकलेला आहे युक्रेनचा. तर आता तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय गोष्ट समजली असेल की नेटो जे आहे तर नेटोचा नेमकं नेटो ग्रुप काय आहे आणि नेटोमुळे रशिया आणि युक्रेनचं युद्ध कशा प्रकारे सुरू झालं याची लेटेस्ट परिषद हेग मध्ये झाली. त्याचा 32वा सदस्य देश लेटेस्ट कोण आहे? स्वीडन आहे. त्या लक्षात ठेवायचं आहे. या शिखर परिषदेचं मुख्य उद्दिष्ट आहे सदस्य देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणं, संरक्षण विषयक बजेट वाढवणं, रणनीती ठरवणं, युक्रेन संकट आणि मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा करणं. पुढे जाऊया. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही एक लष्करी युती आहे. संरक्षणाच्या तत्वावर, सामूहिक संरक्षणाच्या तत्वावर काम करते. 4 एप्रिल 1949 ला स्थापन झाली. 32 देश सदस्य आहे. 32वा स्वीडन आहे. 31वा इथे जर बघितलं फिनलँड आहे. स्वीडनने 2024 मध्ये नेटोला जॉईन केलेला आहे. ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये हिचं मुख्यालय आपल्याला बघायला मिळतं. सरचिटणीस आहे मार्क रूट.
पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये मादागास्करच्या 65व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले आहे? तर मादागास्कर जर बघितलं हिंदी महासागरातील एक देश आहे. आपण जर बघितलं एकेकाळी भारताची भूमी या मादागास्कर शेजारी होती, पण नंतर भूखंड अपवन सिद्धांतानुसार आपण जर बघितलं तर उत्तरेकडे सरकत गेलेलो आहे. मग मित्रांनो इथे जर बघितलं मादागास्कर जो आहे तर मादागास्कर मध्ये आपल्याला हिंदू पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते आणि मादागास्करचा जो 65वा स्वातंत्र्य दिन समारंभ होता त्यामध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं संजय सेठ यांनी. आता बघा मादागास्कर विषयी अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मादागास्कर आणि हिंदी महासागरातील जे काही देश आपल्याला बघायला मिळतात त्यासाठी आपल्या देशाने सागर नावाचं धोरण जे आहे ते सुरू केलेलं आहे. मग सागर धोरणाविषयी अधिक इन्फॉर्मेशन आपण पुढे बघूया. बघा त्या अगोदर मादागास्करने 26 जून 2025 रोजी आपला 65वा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. मग आपण जर बघितलं मादागास्करची राजधानी अँतानानारिवो या ठिकाणी थाटामाटात उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर सागर जे काही धोरण आहे तर ते काय आहे नेमकं हे समजून घेऊया. 2015 मध्ये हे धोरण सुरू करण्यात आलं. याचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. मग आपण काय करत आहोत हिंदी महासागरातील भारता शेजारचे जे काही देश आहे तर त्या देशांना सुरक्षा आणि त्यांच्या विकासाला आपण प्रोत्साहन देत आहोत. त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करतोय, विकासासाठी आपण त्यांचा प्रयत्न करतोय. कोविडच्या वेळी आपण याच देशांना अन्नधान्य जे आहे ते पुरवलेलं आहे. तर सागर धोरण जे आहे तर त्यामध्ये मादागास्करचा एक महत्त्वाचा रोल आपल्याला बघायला मिळतो. प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा वाढ ज्याचा उद्देश हिंदी महासागरात प्रादेशिक सहकार्य आणि स्थिरता वाढवणे आहे. तर अशा सागर धोरणाशी आपण काय करत आहोत तर या सागर धोरणाला अजून हिंदी महासागरामध्ये बळकट करण्यामध्ये मादागास्करची आपण मदत घेत आहोत. पुढे जाऊया. बघा भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली नावाची मोहीम कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू केली आहे? तर भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली नावाची मोहीम जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये सुरू केली आहे. तर भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीरचं पोलीस जे आहे तर त्यांनी मिळून बिहाली ही मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. ऑपरेशन बिहाली सुरू केलेलं आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे अमरनाथ यात्रा जी आहे ती आता सुरू होणार आहे, पण त्या यात्रेमध्ये असं काही होऊ नये. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, तसं कोणी कुरघोडी करू नये. त्यामुळे आपलं लष्कर जे आहे आपले पोलीस जे आहे ते आधीच सावधानगिरी जे आहे तर ते बाळगत आहे आणि त्यांनी एक मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे बिहाली ऑपरेशन बिहाली. ही मोहीम बसंतगड भागातील दाट आणि दुर्गम बिहाली भागात राबवण्यात येत आहे. या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे, कुणी आतंकवादी दहशतवादी लपलेला आहे की नाही याबाबत. तर अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा सुनिश्चित करणं हे या ऑपरेशनचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले आहे. या फक्त तुम्हाला फाउंडेशन बॅचेस मध्ये प्री आणि मेन्सचे लेक्चर तर मिळणारच आहे, पण प्लस तुम्हाला राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच मध्ये 5 जवळपास 6000 किमतीच्या वेगवेगळ्या बॅच मिळणार आहे. NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्सची बॅच, टेस्ट सिरीजची बॅच, त्याचबरोबर कंबाईन फाउंडेशन बॅच जी आहे यासोबत सुद्धा तुम्हाला 4 इतर बॅचेस मिळणार आहे. 21,000 PYQ बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्सची बॅच आणि टेस्ट सिरीजची बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर भूगोल ऑप्शनलची बॅच हर्षाली मॅडमने सुरू केलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आता पूर्व परीक्षेसाठी आपण विजेता बॅच 1 आणि विजेता बॅच विजयश्री बॅच 2 जी आहे ते सुरू केले आहे. विजेता ही कंबाईन पूर्व परीक्षेसाठी असणार आहे, तर विजयश्री बॅच 2 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणार आहे. या सगळ्या बॅचेस मध्ये आता आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आपण मुलांना सकाळी टार्गेट देणार आहे आणि नंतर संध्याकाळी त्यावरील प्रश्न उत्तर जे आहे तर ते सोडून घेणार आहे. म्हणजे टॉपिक देणार आहे की आज तुम्हाला कंप्लीट करायचे, त्यानंतर ते कंप्लीट केल्यानंतर तुम्ही कितपत त्यामध्ये कंप्लीट केलेलं आहे तर त्याबाबतची चाचणी आहे ती आपण संध्याकाळच्या वेळेला घेणार आहोत. यशस्वी नावाची टेस्ट सिरीज देखील आपण सुरू केलेली आहे राज्यसेवेसाठी. ज्यांनी राज्यसेवेसाठी बॅच घेतलेली आहे त्यांना ती टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. बघा मित्रांनो 21,000 PYQ ची आपण बॅच सुरू केलेली आहे, जिचा उद्देश कोणत्याही परीक्षेमध्ये 70+ प्रश्न बरोबर आणणे. त्यानंतर जर बघितलं तर या नोट्स तुम्हाला कोणत्याही बॅच मध्ये मिळतील किंवा तुम्ही याचा सेपरेट नोट्स पॅक जो आहे तो विकत घेऊ शकता. जर अभ्यास मित्राची बॅच जॉईन करायची असेल तर आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर जी बॅच जॉईन करायची त्यावर क्लिक करा. थोडंसं खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करणार, इथं तुम्ही जर कुपन कोड टाकलं CJ लाईव्ह आणि इथं अप्लाय केलं तर फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट झालेलं बघायला मिळेल आणि त्यानंतर पेमेंट करा. बघा मित्रांनो आपल्याकडे टाइम टेबलनुसार लेक्चर होतात. जुलै महिन्याचा टाइम टेबल तुमच्या कंटेंटमध्ये आजच रात्री आम्ही ऍड करून दिलेला आहे. पुढे जाऊया. आता 7वा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय डॉक्टर दिन 2025
कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय डॉक्टर दिन जो आहे तो 1 जुलैला सेलिब्रेट केला जातो. बघा मित्रांनो, या दिवसाचा उद्देश देशभरातील डॉक्टरांचा आणि आरोग्य सेवांमध्ये योगदानाचा सन्मान करणे हे आहे. आपण जर बघितलं, डॉक्टर दिन जो आहे तो महान वैद्य आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर दिन जो आहे तो आपण सेलिब्रेट करतो. आता हे बिधान चंद्र रॉय जे आहे त्यांच्याबाबत एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. यांचा जन्म हा 1 जुलैला झालेला आहे आणि यांचा मृत्यू सुद्धा 1 जुलैला झालेला आहे. 80 वर्ष यांचं वय आहे. 1880 मध्ये यांचा जन्म झाला होता 1 जुलैला आणि 1960 मध्ये यांचा मृत्यू झालेला आहे तो पण 1 जुलैला. तर 1 जुलै ही तारीख आपण त्यामुळे निवडलेली आहे आणि 1 जुलैला आपण यामुळे डॉक्टर दिन म्हणून सेलिब्रेट करतो. पुढे जाऊया, राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापनावर आधारित व्यवस्थापन प्रभावीता मूल्यांकन. म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं, कोणत्या कालावधीमध्ये, 2020-2025 मध्ये कोणतं राज्य अव्वल. मी तुम्हाला प्रश्न सांगतो, नंतर प्रश्न समजावून सांगतो, नंतर आपण उत्तराकडे जाऊ. राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापनावर आधारित व्यवस्थापन प्रभावीता मूल्यांकन 2020-2025 मध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानावर आहे? तर बघा मित्रांनो, जे काही राष्ट्रीय उद्याने आहे त्यांच्यामध्ये व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं, कशा प्रकारे नाही, याचा आपण एक निर्देशांक बनवलेला आहे. त्याचं निर्देशांकाला म्हटलं जाईल व्यवस्थापन प्रभावीता मूल्यांकन. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, प्रभावीता म्हणजे इफेक्टिव्हनेस आणि मूल्यांकन म्हणजे ई वरून काय येतं, ई वरून मूल्यांकनाला काय शब्द येतो बघा, इव्हॅल्युएशन. ठीक आहे, तर मॅनेजमेंट, इफेक्टिव्हनेस, इव्हॅल्युएशन. तर राष्ट्रीय उद्यानाच्या बाबत जे काही मॅनेजमेंट किती इफेक्टिव्ह आहे त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण एक निर्देशांक विकसित केलेला आहे आणि आपण कालावधी इथे ठेवलेला 2020-2025. मग याचं आपण इव्हॅल्युएशन केल्यानंतर आपल्याला समजलं की केरळ राज्यामध्ये सगळ्यात बेस्ट राष्ट्रीय उद्यानाचं इथं काय केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं. केरळ नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक राज्य आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पंजाब राज्य. मग आपण जर बघितलं तर केरळमध्ये बेस्ट व्यवस्थापन केलं जातं. आता हा जो निर्देशांक किंवा हे जे मूल्यांकन कुणी बनवलेलं आहे तर केंद्रीय पर्यावरण हवामान बदल मंत्रालयाने आपण जर बघितलं तर 2020-2025 या कालावधीसाठी व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन दिलेलं आहे. लक्षात ठेवा, कोण दिलेले? केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हे मूल्यांकन आपल्याला दिलेलं आहे. पुढे जाऊया, 9वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये जैन समाजाकडून धर्मचक्रवर्ती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर धर्मचक्रवर्ती पुरस्कार जो आहे तो नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं जैन समुदायाने नरेंद्र मोदीजींना धर्मचक्रवर्ती ही प्रतिष्ठित पदवी जी आहे ती प्रदान केलेली आहे. जैन संत आचार्य श्री 108 विद्यानंद महाराज यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यात त्यांना हा सन्मान जो आहे तो देण्यात आला. तर प्राचीन जैन मंदिराचे पुनरुज्जीवन करणं, पारंपरिक शिक्षण आणि अहिंसा, संयम आणि आत्मकल्याण यांसारख्या जैन मूल्याच्या प्रचारासाठी मोदीजींना हा पुरस्कार जो आहे, ही पदवी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या मूल्यांचं संरक्षण करण्याचा किंवा प्रचार करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मग मित्रांनो, जैन धर्माच्या 2 शाखा आहे, तर त्या शाखांची नावं काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर एक शाखा जी आहे जैन धर्माची ती अंगावर कपडे घालत नाही, तर दुसरी शाखा जी आहे तर ती श्वेत कपडे घालतात, म्हणून त्या श्वेत शब्दावरून त्यांना एक नाव पडतं. आणि जी कपडे घालत नाही त्यांचं नाव जे आहे तर ते दी वरून आहे. तर एकाचं श्वेवरून आहे आणि एकाचं दी वरून आहे. तर ती 2 नावं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढे जाऊया, 10वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने आदि कर्मयोगी उपक्रम सुरू केलेला आहे? तर आदि कर्मयोगी उपक्रम आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेला आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय, आदि कर्मयोगी उपक्रम. तर आदि कर्मयोगी उपक्रमांतर्गत काय केलं जाणार आहे, तर जे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सरकारी अधिकारी आहे, आता उद्या जाऊन तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट बनणार आहे, तर या उपक्रमांतर्गत तुम्हाला प्रशिक्षित केलं जाणार आहे की कशा प्रकारे आदिवासी बांधवांविषयक सुरू केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. तर आपण जर बघितलं, भारत सरकारचा आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदि कर्मयोगी हा देशव्यापी उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रेरित करणं आणि प्रशिक्षित करणं, जेणेकरून आदिवासी समुदायांसाठी कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबवते शकतील. पुढे जाऊया, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर युनिकॉर्न कंपन्यांची संख्या यावरून आपण जर बघितलं तर हा निर्देशांक दिला जातो. आता युनिकॉर्न म्हणजे काय, तर ज्या कंपनीकडे
1 बिलियन डॉलर्स, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जवळपास 8,500 कोटी रुपये. ठीक आहे, 8,500 कोटी रुपये ज्या नवीन कंपनीकडे आहे, ज्या नवीन स्टार्टअप कंपनीकडे आहे, अशा कंपनीला युनिकॉर्न म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादी समजा फ्लिपकार्टकडे जवळपास तेवढे पैसे आलेले आहे 8,500 कोटी, म्हणजे 1 बिलियन डॉलर, 1 अब्ज डॉलर. तर ती काय बनलेली आहे, युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. मग या युनिकॉर्न कंपन्या कोणत्या देशामध्ये किती आहे यावरून एक निर्देशांक प्रकाशित केला जातो. यामध्ये भारताचं स्थान जे आहे ती 3रं आहे. आपल्या देशामध्ये जर जवळपास बघितलं 67 युनिकॉर्न कंपन्या आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, 703 कंपन्या अमेरिकेमध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, 340 कंपन्या चायनामध्ये आहे. तर लक्षात ठेवा, आपण जर बघितलं ओके, तर यावर्षी 67 हा आकडा नाहीये, 64 हा आकडा आहे. यावर्षी 67 वर्षी पाठीमागील वर्षामध्ये होता, आता त्यामध्ये बदल होऊन 64 युनिकॉर्न स्टार्टअप जे आहे तर यावर्षी आपल्या देशामध्ये नोंद झालेले आहे. आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप जे आहे ते बेंगलोरमध्ये आहे, मुंबईमध्ये दुसरा क्रमांक आहे, तर गुरुग्रामचा 3रा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय शहरांच्या बाबतीत बेंगलोर 7व्या क्रमांकावर आहे युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीत, मुंबई 22व्या तर गुरुग्राम 27व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं. भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे, अमेरिका पहिल्या आणि चायना 2ऱ्या क्रमांकावर आहे. आता अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरील भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडॉर जून 2025 मध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात उघडण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, हे काय आहे ॲनिमल ओव्हरपास कॉरिडॉर? तर बघा, हा आंतरराष्ट्रीय काय असणार आहे, तर महामार्ग असणार आहे. याच्यावर काय केलं जाणार आहे, तर प्राण्यांसाठी जे काही व्याघ्र प्रकल्पातील जे काही प्राणी वाघ आहे तर त्यांच्यासाठी ये जा करण्यासाठी अशा प्रकारचा एक ब्रिज जो आहे तो तयार केला जात आहे. मग अशा प्रकारचा ब्रिज जो आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये निर्माण केला जात आहे राजस्थानमध्ये, आणि तो उघडण्यात सुद्धा आलेला आहे, तयार करून झालेला आहे, उघडण्यात आलेला आहे. इथं काय होणार, तर वन्यजीव प्राण्यांना जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ते रस्त्यावरून जातील, आणि त्या रस्त्यावरून जाणार तर मग त्यांना डॅमेज सुद्धा होणार. मग त्यामुळं ते इझिली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊ शकतील, यासाठी हा ओव्हरपास जो आहे तर तो आपण बनवलेला आहे. ठीक आहे, तर यामुळे कुणालाही हानी होणार नाही, अपघात होणार नाहीये. पुढे जाऊया. आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. नेटोचा 32वा सदस्य देश तुम्हाला सांगायचा आहे. प्रत्यक्ष कराचे एक्झाम्पल द्या. इन्कम टॅक्स मी एक दिलेला आहे, अजून 2-3 एक्झाम्पल तुम्ही द्यायचे आहे. सागर धोरण कशाविषयी आहे हे तुम्ही सांगायचं आहे. राष्ट्रीय हळद मंडळाचे अध्यक्ष कोण आहे हे तुम्ही मला सांगायचे. हे आजच्या लेक्चर मधले काही टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक करा. त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून CJ लाईव्ह कुपन यूज करून क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.